पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर 2023 मधील हिंसाचारानंतर पंतप्रधान प्रथमच मणिपूरच्या दौऱ्यावर मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। मणिपूरच्या इंफाळ चुराचांदपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली। मणिपूरमध्ये हिंसाचार घडला तेव्हा कधी तिकडे गेले नाहीत, मग आता कशाला जाता? मोदींचा मणिपूर दौरा ढोंग, दौऱ्याकडे गांभीर्याने पाहत नाही, संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। भारत पाक सामना आणि आंदोलनाबद्दल सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता। 14 तारखेला ठाकरेंची शिवसेना पंतप्रधानांना सिंदूर पाठवत आंदोलन करणार आहे। अजित पवारांनी कोरडू गावातील प्रकरणावर बोलणं टाळलं। आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत वादावरून प्रतिक्रिया दिली नाही। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। कायदे तुम्ही केलेत, पालन करू नका असं तुम्हीच सांगता। माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरोंकडून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांचं कौतुक। राजकारण्याच्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव असतो, मात्र त्यातून मार्ग काढून काम करणं आव्हानात्मक, मंत्री नितीन गडकरी यांचा दावा। मुख्यमंत्र्यांचा आज यवतमाळ दौरा। फडणवीस यवतमाळमध्ये पोहोचले। मोरारी बापूंच्या रामकथा प्रवचनाला उपस्थित राहणार, तसंच आदिवासी विकास विभागाचा आदी कर्मयोगी कार्यशाळेला सुद्धा उपस्थित राहणार। भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना देशामध्ये सुद्धा लोक पाहणार नाहीत, राष्ट्रभक्त मॅच पाहणार नाहीत। मोदी शहा आणि भाजपचे नेते मॅच पाहतील। भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी। 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाने निर्देश दिले होते। आयोग आणि सरकारनं काय तयारी केली त्याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता।